गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला असून खानापूर तालुक्यातील आळसंद येथे हे आरोग्य केंद्र हलवण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे। या निर्णयामुळे गावातील ग्रामस्थांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे। विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पारे येथे व्हावे यासाठी सन 2011 साली शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला होता, परंतु आळसंद परिसरातील गावांसाठी हे आरोग्य केंद्र आळसंद येथे सोयीस्कर आहे यासाठी तत्कालीन उपसरपंच नितीन जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। यानंतर उच्च न्यायालयाने सदर अध्यादेश रद्द करत आळसंदच्या बाजूने निर्देश दिले। यानंतर ही विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतरित न झाल्याने सरपंच सौ इंदुमती जाधव व नितीन जाधव यांनी शासनास निवेदन दिले। लोकांचे अनेक आरोग्याच्या बाबतीत तिथं मोठ्या समस्या आहेत। खूप लांबून या ठिकाणी प्रवास करून विटा या ठिकाणी किंवा सांगली या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावं लागतंय आणि या मधल्या परिसराच्या भागामध्ये PSC असणं अत्यंत आवश्यक आहे। हा जो निर्णय झाला आहे त्यापासून ही 15 गावं वंचित राहणार आहेत आणि यांना त्याचा लाभ घेता येणार नाही आणि दुसऱ्या बाजूला असलेली ही 2-3 गावं आहेत, ह्या गावांना पर्यायी सोयी उपलब्ध आहेत जवळच्याच अंतरावर। तर जास्तीत जास्त नागरिकांना कशी सोय देता येईल या दृष्टिकोनातून माननीय उच्च न्यायालयाने तो झालेला शासनाचा निघालेला GR रद्द केला आणि पुन्हा सगळी आपण प्रक्रिया करावी आणि अशा पद्धतीचे डायरेक्शन दिले आणि नियमानुसार करावं असं सन्माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास आदेश दिले। यानंतर उच्च न्यायालयाने 15 दिवसापूर्वी शासनास म्हणणे सादर करण्यास सांगितले होते। या अनुषंगाने आळसंद ग्रामपंचायतीच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली। यामध्ये आळसंद गावच्या बाजूने सर्व ठराव व यापूर्वी झालेल्या प्रक्रियेबाबतची माहिती न्यायालयात देण्यात आली। त्यानुसार विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतरित करण्यात यावे असा आदेश उच्च न्यायालयाकडून दिनांक 9 जानेवारी रोजी शासनास प्राप्त झाल्याचे नितीन जाधव यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत सांगितले। आज माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद बघून आळसंद या ठिकाणी तात्काळ स्थलांतर करणे योग्य आहे अशा पद्धतीचा शासनास निर्देश दिले आणि त्यामुळे आता लवकरच ते काम आळसंद येथे मार्गी लागत आहे। या संदर्भामध्ये पूर्वी 2011 साली मी याचिका दाखल केलेली होती। उपसरपंच या नात्यानं मी स्वतः त्या ठिकाणी लढत होतो। परिसरातील सर्व सरपंच असतील त्यांचाही त्या ठिकाणी पाठिंबा होता, त्याचबरोबर अन्य काही नेते मंडळींचा या ठिकाणी पाठिंबा होता। पंचायत समितीचा आपल्याला पाठिंबा मिळाला, जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।